नमस्कार, मी अयाना। आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी। ही विशेष बातमी। सविस्तर बातमी अशी। परभणी विधानसभा मतदारसंघ 2024 MIM मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीनच्या वतीने परभणी विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी ॲडव्होकेट इम्तियाज खान निवडणूक रिंगणात आहे। गेल्या 10 दिवसापासून MIM पार्टीमध्ये अंतर्गत वाद सुरू असून ते कुठेही न थांबताना दिसत नाही। मात्र मुस्लिम समाजाच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार समोर आला। 7 नोव्हेंबर 2024 रोजी MIMचे मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष औरंगाबादचे माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून परभणी विधानसभा मतदारसंघातून परभणीचे जिल्हा अध्यक्ष इम्तियाज खान यांच्या विरुद्ध ॲक्शन मोडमध्ये आले व ॲडव्होकेट इम्तियाज खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची गोष्ट समोर आली। ती ही की इस्लाममध्ये शेवटचे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीचा उलटच मुस्लिम समाजातील व्यक्तींची वागणूक दिसून येत आहे। एक दुसऱ्यावर चिखलफेक करण्याचा प्रकार 9 नोव्हेंबर 2024 रोजी पूर्णपणे समोर आला, ज्यावेळी औरंगाबाद येथील ॲडव्होकेट खिजर पटेल जे मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रवक्ता असून त्यांनी परभणी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन येथे ॲडव्होकेट इम्तियाज खान यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला। इथे न थांबता त्यांनी थेट ॲडव्होकेट इम्तियाज खान यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी परभणी शहरातील सुपरमार्केट येथील नवा मोंडा पोलीस ठाणे येथे जाऊन ॲडव्होकेट खिजर पटेल यांनी परभणी येथील सुप्रसिद्ध ॲडव्होकेट इम्तियाज खान हे गेल्या अनेक वर्षापासून मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रामाणिकपणे काम करीत आहे। लोकसभा 2019 मध्ये ॲडव्होकेट इम्तियाज खान यांनी व इत्तेहादुल मुस्लिमचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांचा प्रामाणिकपणे प्रचार केला होता। यानंतर 2019लाच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागली होती। तेव्हा परभणी महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक अली खान मोईन खान यांना निवडणूक रिंगणात आणणारे हेच ते ॲडव्होकेट इम्तियाज खान, जे आज घडीला परभणी विधानसभा मतदारसंघातून मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन या पार्टीच्या वतीने यांच्या AB फॉर्मवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून हे सर्व प्रकार फक्त आणि फक्त मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीनच्या व पदाधिकारी यांचा भोंगळ कारभारामुळे निर्माण झाला। परभणी विधानसभा मतदारसंघामधील जनता खास करून मुस्लिम समाजातील सर्व मतदारांच्या भावनेशी खेळण्याचा हा प्रकार मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टीच्या वतीने करण्यात आला। बळजबरीने मुस्लिम मतदारांना मुस्लिम उमेदवाराच्या ऐवजी दुसऱ्याच पार्टीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी भाग पाडणे हे कितपत योग्य हे मुस्लिम समाजातील या दलालांना कळायला पाहिजे। जेव्हा प्रेषितांच्या बाबत रामगिरी महाराज याने अपशब्दाचा प्रयोग केला होता तेव्हा देशभरातील मुस्लिम हे मोहम्मद पैगंबर यांचे अनुयायी होते। आता परभणी विधानसभा मतदारसंघात मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टीमध्ये जे गोंधळ निर्माण झाला आहे ते फक्त आणि फक्त भारतीय करन्सीच्या देवाणघेवाणवरूनच झाला आहे। आता हे मुस्लिम मतदारांना कळून चुकलंय, पैशापेक्षा मोठा कोणीच नाही। आपल्या धर्मातील व्यक्तींची काहीच किंमत नाही, फक्त पैसा आणि पैसा हाच धर्म। आज दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी मी प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांची एक बाईट ABP माझा या चॅनलवर ऐकली। त्यांचं म्हणणं आहे की परभणीमध्ये त्यांनी कोणत्या प्रकारचा AB फॉर्म दिलेला नाही, अशा प्रकारचे बिनबुडाचे खोटे आरोप प्रत्यारोप केले आणि त्यांचं म्हणणं आहे, मला हसू येते की यामध्ये इलेक्शन कमिशन आणि येथील सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा सहभाग आहे आणि त्यांनी मिळून मुस्लिम मतांचं विभाजन व्हावं म्हणून केलं। मुस्लिम मतांचं विभाजन झाल्यास फायदा कोणाला होतो हे कळायला पाहिजे खासदार साहेबांना। आणि कोणत्याही गोष्टी न करता आपण पत्रकार आहे, 2दा जनतेने निवडून दिला, त्यामुळे काही बोलायचं मनात आल्यावर अशा गोष्टी करायचं। हा जो निवडणूक आयोग असतो हा ट्रान्सपेरंट काम करतो, पारदर्शकपणे काम करतो आणि तो संविधानाचा 4था स्तंभ आहे। अशा प्रकारे या पत्रकार साहेबाला जास्त पदवी मिळाली आणि जनतेने वाव दिलं की ते चण्याच्या झाडावरच बसले, कारण की त्यांच्याकडे बंधवा मजदूर सारखे मोदी भक्त सारखे भक्त आहेत, ते काही ऐकायला तयार नाही। साहेब म्हणले, साहेबाचा आदेश अंतिम आदेश। मी तुमच्या माध्यमानं हा संदेश पोचवू इच्छितो। महाराष्ट्रात, देशात आणि राज्यात
संविधानाचा राज्य चालतो आणि जो निवडणूक निर्णय अधिकारी आहे यांनी पारदर्शकपणे काम करून जे निवडणूक प्रक्रियेप्रमाणे काम असतो तो काम केलेला आहे, नियमितरित्या काम केलेलं आहे. आणि खासदार साहेबांनी पैसे घेऊन आणि त्यांच्या माणसाला पाठवून इथे एबी फॉर्म जमा केलेला, मी उमेदवारांना एबी फॉर्म जमा केलेला नाही याची नोंद सर्व कागदपत्रांमध्ये आहे. हे झाला फॉर्म, मी पहिलं संचिका जी भरली 1152 त्याच्यामध्ये नोंद आहे की मी एबी फॉर्म जोडलेला नाही. त्यानंतर 12 वाजता दुसरा संच भरलं, त्यामध्ये सुद्धा नॉट अप्लिकेबल म्हणून 3 नंबरच्या कॉलम मध्ये लिहिलेलं आहे. असं असताना पुरेशा कालावधी त्यांच्याकडे असताना त्यांच्या अवाजवी मागण्या पूर्ण न झाल्याने माझ्यावर खोटे बिनबुडाचे आरोप प्रत्यारोप करतायत. कारण सिल्लोडमध्ये त्यांनी फॉर्म दिलं, मानखुर्द मुंबई येथे त्यांनी फॉर्म दिलं. सिल्लोडचा फॉर्म त्यांची आकांक्षा पूर्ण झाली, त्यांना आर्थिक लाभ झाला म्हणून त्यांनी ते विड्रॉल करून घेतलं आणि त्याप्रमाणे मानखुर्दमध्ये त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्या आणि परभणीमध्ये न झाले मला दबाव टाकला. मी माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळे माझ्या विरुद्ध हे षडयंत्र त्यांनी तयार केला 4 दिवसात आणि षडयंत्र तयार करून एक अर्ज दिला की यामध्ये निवडणूक आयोगी असू शकतो. वकिलांना असं केलं. साहेब तुमच्या लक्षात राहू द्या, तुम्ही खासदार राहिलात, आमदार राहिलात, हा देश संविधानानं चालतो, कायद्यानं चालतो आणि एक निवडणुकाची प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेप्रमाणे राज्य निवडणूक आयोगानं तसे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मला अधिकारिता दिलेली आहे आणि मला पतंचं चिन्ह व इतर चिन्ह वापरण्यास कोणीही बंदी करू शकत नाही, या निवडणूक आयोगानं दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे माझा प्रचार आता सुरूच आहे आणि पुढेही सुरू राहणार याची दक्षता घ्यावी. आणि जर तुम्ही तुमचा ट्विट परत घेतला नाही तर मी औरंगाबाद पूर्व मतदारसंघात येऊन तुमच्या विरुद्ध प्रचार करणार की कशा प्रकारे तुम्ही MIM पक्ष संपुष्टात आणण्याच्या उद्देशानं महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस कडून सुपारी घेतलेली आहे. तुम्ही MIM पक्ष संपुष्टात आणण्यासाठी बसलेला आहात आणि त्याचप्रमाणे तुम्ही ग्रुपबाजी आणि गटबाजी करतायत. तुम्ही मला फिरोज लाला या माणसांना डॉक्टर गफ्फार खाद्री यांच्या गटाची माणसं म्हणून तुम्ही फिरोज लालाचा तिकीट या प्रकरणात कापला आणि तुमच्या मनमर्जीप्रमाणे हिटलरशाही तुम्ही पक्षात चालवतात. तुमची ही हिटलरशाही खपून गेली जाणार नाही आणि पोलिसांकडे तुम्ही तक्रार अर्ज देऊन चांगलाच केलं, त्यामध्ये शहनिशा होईल आणि तुम्ही पण तयार राहा आणि तुमचा जे माणूस आला होता ना ते पण शिक्षा भोगायला तयार राहा की कशा प्रकारे तुम्ही येऊन इथे बी फॉर्म जमा केला आणि मी अपक्ष लढणार होतो, माझा तोही अधिकार हिरावून घेतला. और मतदातांना मी विनंती करतो की या इम्तियाज जलीलला तुम्ही ओळखून टाका की इम्तियाज जलील हा MIM ला बर्बाद करण्याच्या मार्गावर आलेला आहे आणि आजही आम्ही फक्त खासदार असदुद्दीन अवैसी साहेब आणि अकबर अवैसी साहेब यांच्या तोंडाकडे पाहून पक्षाची बदनामी होऊ नये आणि पतमलीन होऊ नये म्हणून मी आजपर्यंत गप्प राहिलो, परंतु मी पुढे गप्प राहणार नाही. हा जो इम्तियाज जलील आहे तो राज्यात MIM पक्ष संपवण्याच्या याच्यात आलेला आहे आणि परभणीमध्ये त्याची आर्थिक उलाढाल झालेली आहे आणि डॉक्टर राहुल पाटील यांना मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनी मला दाब दबाव टाकला, परंतु मी कोणत्याही प्रकारचं ऐकलं नाही. इथेच न थांबता संपूर्ण MIMच्या पदाधिकाऱ्यांना विचारून घ्या, कोणत्याही प्रकारे त्यांनी सहकार्य केलेलं नाही. मी प्रत्येक वेळेस फोन लावतो, 4-4 वेळेस फक्त देवेंद्र फडणवीसचा फोन उचलला जातो आणि आजपर्यंत कोणीही हिम्मत त्यांच्या विरुद्ध बोलायची दाखवली नाही. आज त्यांनी एवढा मोठा आरोप माझ्यावर केलं आणि ते स्वतःला लई मोठे पत्रकार समजतात, तर मीही दाखवून देईन की मी कशा प्रकारे वकील आहे आणि कायदेशीर मार्गाने तुम्हाला मार्ग दाखवेन आणि मार्ग दाखवल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. हे पण लक्षात ठेवा साहेब, तुम्ही असं करून परभणी शहरात आणि 96 परभणी विधानसभात MIM पक्षाचं तर नुकसान करतच आहेत आणि त्याच प्रकारे माझी पतमलीन आणि आबरू नुकसान करीत आहे, याच्याकडे सुद्धा लक्ष द्या आणि हे लक्षात ठेवा, माझा जीव जाईल परंतु मी निवडणूक लढणार भी करेंगे। और एक बात मैं बताना चाह रहा हूं कि परभनी में मंजलिस ने किसी उम्मीदवार को खड़ा नहीं किया। ये जो साहब खड़े हैं, मैंने उनको फोन कर कर कहा कि आपको बी फॉर्म नहीं दिया गया था, मगर इसके बावजूद भी आपने कैसे वो बी फॉर्म हासिल किया। तो खैर अब पुलिस कंप्लेन हो चुकी है, अब जब FSL की रिपोर्ट आएगी तो शायद उनको जेल को भी जाना पड़े। मैंने खुद उनसे कहा था कि तुम मत लड़ो, तुम्हारे पास जो तुम फॉर्म दाखिल करे वो गलत है।
तो खैर, अब मैं ये बात अवामी तौर पर वाज़ेह करना ज़रूरी समझता हूँ। और एक बात बताना चाहूँगा कि बहुत से लोग समझते कि इम्तियाज़ जलील साहब फैसला करते, नहीं करते। इम्तियाज़ जलील साहब फैसला, इम्तियाज़ जलील साहब से मशवरा करते, हर आदमी से मशवरा करते। फैसला असदुद्दीन ओवैसी मशवरे के बाद लेता है। तो बहुत से लोगों को ये, हमारे मुखालिफिन को ये है, नहीं इम्तियाज़ कर रहा। मेरे को इम्तियाज़ से कुछ भी नहीं है, मेरे को इम्तियाज़ से मुखालिफत है। सदर साहब मेरे लिए अच्छे। परभनी विधानसभा मतदारसंघ में एडवोकेट इम्तियाज़ खान, इन्होंने अपना नाम निर्देशन फॉर्म भरा था MIM की जानिब से, और उन पर आरोप लगाया गया है कि डुप्लीकेट फॉर्म भरा गया था। हकीकत में क्या? देखिए, यह तो आरोप नहीं है। आप लोगों को पता होना चाहिए कि हमने महाराष्ट्र में, जो हमारी सेंट्रल लीडरशिप है, उन्होंने ये तय किया है कि हम पूरे महाराष्ट्र में से 16 जगह इलेक्शन लड़ेंगे जिसमें परभनी नहीं है। तो जब परभनी नहीं है तो हम लोगों का यहाँ से AB फॉर्म देने का कोई सवाल ही पैदा नहीं होता है। इसलिए इल्ज़ाम नहीं है, बल्कि हकीकत है कि यहाँ से परभनी विधानसभा मतदार संघ के लिए हम लोगों ने जो है कोई AB फॉर्म जो है इम्तियाज़ खान साहब को नहीं दिया है। और हमारा ये कहना है कि जो AB फॉर्म उन्होंने लगाया है वो बिल्कुल बनावटी और बोगस है, जिसके खिलाफ आज जो है इम्तियाज़ जलील साहब की तरफ से, जो महाराष्ट्र अध्यक्ष हैं हमारे, उनकी तरफ से हम औरंगाबाद से यहाँ पर आकर जो है SP साहब को कंप्लेन देने के लिए आए थे। SP साहब जो है CM साहब के बंदोबस्त की वजह से हमारी उनकी मुलाकात नहीं हुई है, लेकिन जो एडिशनल SP जो होम है उनसे हमारी मुलाकात हुई है। हम लोगों ने अभी हमारी कंप्लेन जो है इन्वर्ट यहाँ पे करवा दी है, और उन्होंने कहा है कि हम RO से बात करके इसमें ज़रूर अभी एक्शन शुरू करेंगे। और यहाँ से हम लोग जो है एरिया जो कंसर्न पुलिस स्टेशन है मोंडा, अब वहाँ पर भी जाकर हम लोग जो है कंप्लेन देंगे। इम्तियाज़ खान साहब का ये मानना है कि पार्टी के ही कुछ जिम्मेदार शख्सियतें यहाँ पर आई थी, जिन्होंने AB फॉर्म वहाँ पर निवडणूक आयोग में, निवडणूक विभाग में दिया है, इन्होंने खुद ने नहीं दिया है। इस तरह का उन्होंने बात कही है। और एक उनकी ऑडियो क्लिप वायरल हो रही है 10 मिनट की, जिसके अंदर उन्होंने ये बात कही है। ये पार्टी के कोई बंदे हैं आपके, जिनसे उन्होंने फ़ोन पर बात की है, और उन्होंने क्लियरली ये बताया है, और उस ऑडियो क्लिप को वायरल भी किया है। देखिए, बिल्कुल गलत बात है। हमारी तरफ से हमारे जो सबसे बड़े जिम्मेदार है वो इम्तियाज़ जलील साहब है महाराष्ट्र के। अगर AB फॉर्म देना चाहे तो वो देंगे, हमारे SS साहब देंगे, पार्टी के जनरल सेक्रेटरी पाशा खादरी साहब देंगे। इसके अलावा कोई भी ऑथोराइज बंदा नहीं है पार्टी की तरफ से जो AB फॉर्म दे। तो हम फिर से आपसे ये कह रहे हैं कि AB फॉर्म जो है इम्तियाज़ खान साहब को बिल्कुल भी नहीं दिया गया है। ये सब होने के बाद जब हमारी लीडरशिप ने इम्तियाज़ खान साहब से पूछा है कि कौन बंदा है, क्या है, तो उन्होंने बिल्कुल नाम उसका कुछ भी बताने के लिए तैयार नहीं है, सिवाय इसके कि कोई एक बंदा आया था, उसने दिया था। हमने पूछा नाम कौन है, उसकी फ़ोटो है क्या, कोई नंबर है क्या, तो उनके पास कुछ भी नहीं है, सिवाय वो झूठ बोलने के, वो कुछ नहीं कर रहे हैं। उन्होंने ऑडियो क्लिप में ये बताया है, जो ऑडियो क्लिप उनकी वायरल हो रही है, उसमें ऑडियो क्लिप में ये बताया है इम्तियाज़ खान साहब ने कि जो बंदा है उसके वीडियो पूरे रिकॉर्ड है निवडणूक आयोग के पास में, निवडणूक विभाग के पास है, परभनी विधानसभा मतदार संघ के यहाँ जो जिम्मेदार लोग हैं उनके हम भी चाहते हैं कि वो चेहरा कौन है जो MIM की तरफ से अगर मतलब वहाँ पहुँचा है, क्योंकि हमारी जो इन्फॉर्मेशन है हमने उनसे खुद पूछा है कि ऐसा कोई वीडियो फ़ोटो अगर वो बंदे का होगा तो आप ज़रूर दें, लेकिन वो देने से खासर है। अब हमने कंप्लेन की है, जब पुलिस FIR करेगी तो ज़रूर और ज़रूर वो शख्स अगर है तो ज़रूर सामने आएगा। हम भी चाहते हैं। परभनी विधानसभा एक ऐसा विधानसभा है जहाँ पर मुस्लिम बहुल एरिया है, और मुस्लिम कम्युनिटी की तादाद, यहाँ पर वोटरों की तादाद ज़्यादा है। MIM की सीट यहाँ से लग सकती है, इसके बावजूद इस तरह का झगड़ा आपस में पार्टी में ही एक उम्मीदवार के साथ और उम्मीदवार के अलावा पार्टी के ही लोगों में, ये किस तरह की बात है? देखिए, हमारी पार्टी की एक पॉलिसी है, इस बार हम लोग कम सीट्स के ऊपर लड़कर ज़्यादा स्ट्राइक करना चाहते हैं, ज़्यादा स्ट्राइक रेट लाना चाहते हैं। तो उसलिए हमारी जितनी कैपेसिटी है, लीडरशिप को लगा है कि हमने पर्टिकुलर 16 सीट्स लड़ना चाहिए और वहाँ से मैक्सिमम रिजल्ट लाना चाहिए। उसी पॉलिसी के तहत हम लोगों ने तय किया है कि यहाँ परभनी से हम नहीं लड़ेंगे। तो ये पार्टी का इंटरनल पॉलिसी मैटर है। परभनी विधानसभा में जितने भी मुस्लिम लोग हैं, वोटर है, जो MIM को लाइक करते हैं, ऐसे तमाम वोटरों से किस तरह का आह्वान आप करना चाहेंगे? हम लोग ये कहना चाहेंगे कि देखिए, ये पार्टी डिसीजन है, और पार्टी पॉलिटिक्स में अपना जो सदर आपको हुक्म देता है वो उसको मानना चाहिए, सुनना चाहिए। और ये हमारे अगर हमारे सदर ने और बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब ने और इम्तियाज़ भाई ने अगर ये डिसाइड किया है कि हम यहाँ से नहीं लड़ रहे हैं, तो उसके पीछे कोई बड़ी वजह होगी। तो ये समझना चाहिए
और मतलब ऐसे लोग जो पार्टी को डैमेज करने का काम कर रहे हैं, पार्टी के पॉलिसी के खिलाफ जाके करना चाह रहे हैं, उनके साथ ना। आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी। आमचं न्यूज सर्वप्रथम आपणास पाहाव्यास मिळावा यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, घंटीचं बटन दाबायला विसरू नका। जर आपणास हा न्यूज एपिसोड आवडला असेल तर आपल्या निकटवर्तीयांना शेअर अवश्य करा। आपल्या अवतीभोवती जर काही समस्या असेल अथवा आपणास न्यूज दाखवायचं असेल तर आमच्याशी संपर्क करा।